श्री स्वामी समर्थ. घरात कलश भरून ठेवल्याने, त्याची नित्यनेमाने पूजा केल्याने आपल्यावर व आपल्या घरावर येणारे संकट कलश आपल्यावर ओढून घेते. म्हणून कुलदेवतेचा कलश हा घरात असलाच पाहिजे. कुलदेवतेची पूजा नित्यनेमाने केल्यावर आपल्याला कुलदेवतेची कृपा प्राप्त होते व कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते. कुलदेवतेचा कलश नवरात्रीपासून स्थापित करावा. तुम्हाला जर आताही कलश स्थापित करायचा असेल तर पौर्णिमा किंवा मंगळवार, शुक्रवार या दिवशी तुम्ही स्थापित करू शकता. अगदी सोप्या पद्धतीत कलश स्थापित केला जातो. तांब्याचा तांबा किंवा नसेल तर स्टीलचाही घेऊ शकता तुम्ही, पण शक्यतो तांब्याचा तांबा हा सगळ्यांकडे असतोच. तांब्याच्या तांब्यावर कुंकुवाने स्वस्तिक काढावे किंवा रेषा आखल्या 5 तरीही चालेल. आंब्याची 5 पाने किंवा नागलीचे पानेही चालतात. कलशावर स्वस्तिक काढून कलश पाण्याने भरून घ्यावा व त्यात आंब्याची पाने टाकावी. हळदी कुंकू व कलशात अक्षता टाकाव्यात व नारळ कलशावर ठेवून द्यावे. कलश पाटावर मांडू शकता. देवाऱ्यात जागा असेल तर तिथेही तुम्ही ॲडजस्ट करू शकता. माझ्यासारखे तुम्हीही कलश स्थापित करावा व त्याचा अनुभव नक्की घ्यावा अशी माझी इच्छा आहे. तुम्हीही मला सांगू शकता का तुम्हाला काय अनुभव आला आहे कलश स्थापित केल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. घरात कलश भरून ठेवल्याने, त्याची नित्यनेमाने पूजा केल्याने आपल्यावर व आपल्या घरावर येणारे